मंडळी नमस्कार. मागील बातमीतच आपण बघितलं सांगली शहर किंवा नांदेड सांगली जिल्हा किंवा नांदेड जिल्हा आपण म्हणलंय ही खुनाचं माहेरघर होताना दिसत आहे. नांदेड जिल्हा तर खुनाचं माहेरघरच आहे असं वाटतंय, पण सांगली जिल्ह्यात सध्या 3 दिवसात 3 खून झाले. त्यातच नांदेड आणि सांगली जिल्ह्याच्या मधला जो बेस आहे तो सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा मोठा आहे. या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वैराग रोडवर हायवेवर बार्शी आणि वैराग हायवेवर व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन म्हणजे घरातील महिला असेल लहान मुलं असेल यांना घेऊन रात्रीचा प्रवास करत असतात तर तो धोका आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातला किंवा कुठलाही असू दे जिल्ह्यातला तर रात्रीचा प्रवास करू नका, कारण का तुमच्या जीवाला तुमच्या फॅमिलीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशातच बार्शी वैराग हायवेला थरारक पाठलाग करत अपघात करून पळणाऱ्या कार चालकाचा पोलिसांनी नाकेबंदी करून त्यांना अटक केलं आणि मग घटना लक्षात आली काय झाली ती. वैराग बार्शी रोडला 2 व्हीलर वरून फॅमिली आपले घेऊन जात होते 2 व्हीलर धारक आणि त्यांचा पाठलाग या चारचाकी वाहनातील जे कोण असतील दरोडेखोर त्यांनी केला. आणि ती कशासाठी केला तर गळ्यातील सोनं नाणं असतील जवळचे पैसे असतील ते पैसे काढून घेण्यासाठी पाठलाग केला. यांना कामधंदा करायला नको आहे, कुठला यांना रोजीरोटीचा कामधंदा करायला नको आहे, परिवारचा यांना सगळं आधांतरी मिळाला पाहिजे असे चैनीखोर लोकांना. म्हणून असे दरोडेखोर आपल्या रोज आजूबाजूला फिरत असतात. शहरी भागात स्टँडवर दरोडेखोर फिरत असतात. गळ्यातलं मंगळसूत्र जी काय गहना असतो सोन्याचा महत्वाचा दागिना असतो महिन्याचा ते मारायचा प्रयत्न अनेक स्टँडवर होत असतात. का तर कामधंदा नको करायला एक सोनं मारलं की हजारो रुपये लाखो रुपये येतात असं त्यांचा एक दृष्टिकोन असतो. म्हणून त्यातून अशा घटना घडतात. पण नशीब त्यांना मारहाण झाली, त्यांचा जीव गेला नाही त्या ठिकाणी त्या 2 व्हीलर धारकाचा. अशा घटना घडतात.